नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रागूने मात्र अबोलीवर हात उचललेला असतो. तेवढ्यात मात्र तिथे रमा येते आणि रमा रागूचा हात पकडते. इतक्यात मात्र अबोली आई म्हणून आवाज देते, तर रागू पण आई म्हणून आवाज देते. आई तू शुद्धीवर आलीस का, असं म्हणून तिला मिठी मारायला लागते. तेवढ्यात मात्र रमा तिला दूर लोटते. तू दूर हो. आणि खरंच मला असं वाटतं आहे देवा, मी कशाला शुद्धीवर आले. या मुलीचं सगळं असा तमाशा बघण्यापेक्षा मला मरण आलं असतं तर बरं झालं असतं. दुसरीकडे ती क्रिशची माफी मागू लागते की सतत माझ्या मुलीच्या वागण्याने तुम्हाला खूप त्रास झाला, पण तिचं बाहेर अफेअर चालू होतं, पण तिने तुमच्यावर नाही नाही ते आरोप केले, त्याबद्दल खरंच मी तुमची माफी मागते. त्यानंतर मात्र आता क्रिश डिवोर्स पेपरवर सही करतो आणि आता राघूला मोकळं करतो. त्यानंतर मात्र आता क्रिश म्हणू लागतो की मी आता या घरातनं कायमचा निघून जाईल. आणि हे ऐकून आता अबोलीला फार वाईट वाटतं. त्यानंतर लगेचच रमा उठून उभी राहते आणि कशाला असं विचारते. तेवढ्यात राघू म्हणते, कशाला म्हणजे काय, आता त्याने ह्या पेपरवर सह्या केल्या आहे ना, मग तो कशाला राहील इथे. तर त्यावर मात्र आता रमा तिच्याकडे वळते आणि म्हणू लागते की खरं तर या घरातनं क्रिश कुठेही बाहेर जाणार नाही, बाहेर जाणार आहेस तर ती तू. आणि हे ऐकून मात्र राघूला फारच अगदी आश्चर्य वाटतं की आई काय म्हणते आहे. परंतु आता रमा तिला काही न बोलू देता तिचा हात पकडते आणि ओढतच तिला घराच्या बाहेर काढते. इकडे मात्र राघव म्हणत असते की आई तू काय करते आहे. परंतु आता अबोलीही तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण रमा मात्र कोणाचं ऐकायला तयार नसते आणि राघूला मात्र घराच्या बाहेर काढते आणि चालती हो माझ्या डोळ्यासमोरनं, असं म्हणून पुन्हा कधी येऊ नको आणि पुन्हा कधी दिसू नको, असं म्हणत ती खूपच रडत असते. इतक्यात मात्र दीपशिखा तिथे येते आणि अबोलीच्या हातावर पैसे ठेवते आणि ती म्हणते, वा, आजचा शो मस्त होता बरं का. फार मस्त टाइमपास झाला. पुढचा शो कधी लागणार आहे सांग मला, मी येईन ना पुन्हा बघायला. असं म्हणून ती तिथून निघून जाते. दुसरीकडे अबोली रमाला घडलेला सगळा प्रकार सांगते की तो एक व्यक्ती आहे वाघाच्या वेशामध्ये, पण अजून किती दिवस लपून बसणार, तो नक्की सापडणार. मी अंकुश सरांना सगळं कळवलेलं आहे आणि माझाही शोध सुरूच आहे. येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता अबोलीला मात्र त्या व्यक्तीला शोधायचं असतं. त्यामुळे पुन्हा ती त्या ठिकाणी जाते आणि आता पुन्हा तिला कोणीतरी येण्याची चाहूल जाणवते. त्यामुळे आता तिला समोरनं पुन्हा तो वाघ दिसतो आणि ती धावत तिथून सुटते. परंतु आता यावेळेला तो वाघ तिच्यावर झडप न घालता हाताने एक काठी फेकून अबोलीच्या पायावर मारतो. त्यामुळे अबोलीचा तोल जाऊन ती खाली पडते आणि आता जोरजोरात वाघाच्या डरकाळ्या तिला ऐकू येतात. त्यामुळे ती हळूहळू मागे सरकते. इकडे मात्र तो व्यक्ती आता अबोलीच्या दिशेने पुढे-पुढे सरकत असतो आणि अबोली मात्र प्रचंड घाबरलेली असते. परंतु त्या माणसाला आता अबोलीला शोधायचंच असतं. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.